जवळपास सगळ्यांनाच आवडणारी कांद्याची पात अतिशय सोप्या पद्धतीने कशी करायची ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। हाय हॅलो नमस्ते, मी पूजा फूडी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, इथे मी कांद्याची पात कट करून घेतलेली आहे, पण ती चिरायची कशी किंवा तिला कसं साफ करायचं ते सांगते। आधी आपण सुरुवातीला जो कांदा आहे ना त्याच्यावरचा एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा। जर सुकलेला भाग असेल तर स्वच्छ ही भाजी धुवून घ्यायची आणि त्यानंतरनं अशी गोल चिरून घ्यायची। आता चिरताना व्हिडिओ शूट नाही केला आहे, कारण बऱ्याचदा सगळ्यांना माहिती आहे भाजी कशी चिरायची। व्हिडिओ खूप मोठा नको व्हायला, त्यामुळे मी आधी इथे चिरून घेतलेली आहे। पहा, चिरल्यानंतरनं भाजी धुवायची नाही, धुण्यापूर्वी आधीच चिरून घ्या। त्यानंतरनं इथे आता आपल्याला ह्याची फोडणी तयार करायची आहे। पण हां, या भाजीचे जे कांदे होते ना ते खूप लहान होते, त्यामुळे मी असेच चिरून घेतलेले आहेत। जर मोठे असतील थोडेसे तर मग तुम्ही ते सेपरेट ठेवून फोडणीमध्ये घालू शकता। आता फोडणीसाठी मी सगळ्यात आधी तेल गरम करून घेतलं। जवळपास एक पळीभर तेल इथे मी वापरलेले आहे। त्यानंतरनं भरपूर असा ठेचलेला लसूण घातला, सोबतच 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। आता मिरची अशा पद्धतीने कट करून घातली ना की ती दाताखाली आली तरी काही वाटत नाही। या भाजीमध्ये मिरची निवडणं थोडं अवघडच होतं, त्यामुळे शक्यतो मिरची अशी बारीक कट करायची, म्हणजे जरी दाताखाली आली तरी टेन्शन नाही। आणि जर मोठी मिरची तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्या पद्धतीने कट करून घातलीत तरी चालेल, किंवा मिक्सरला वाटून घातलीत तरीसुद्धा चालेल। मिरची तेलावरती छान परतून द्यायची, म्हणजे तिचा जो तिखटपणा असतो तो थोडा कमी होतो आणि मिरची आपल्या दाताखाली आली तरी जास्त तिखट लागत नाही। मिरची परतून झाली की लगेचच आपण जी चिरून ठेवलेली भाजी होती ना ती घालून घेऊया। तर पहा, अतिशय सोप्या पद्धतीने या भाजीची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे। चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचे। बघा, मीठ मी खूप कमी घातले, कारण ही भाजी शिजल्यानंतरनं बऱ्यापैकी कमी होते आणि मीठ असं सुरुवातीलाच घातलं की या मिठामुळे भाजीला पाणी सुटतं आणि आपल्याला वरतून एक्स्ट्राचं पाणी घालण्याची गरज पडत नाही। बरं, ही भाजी शिजायला फारसा वेळसुद्धा लागत नाही, काही मिनिटातच ही भाजी शिजून तयार होते। तर पहा, हे मीठ मी असं सर्व छान मिक्स करून घेतलं। भाजीला सगळीकडे मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। त्यानंतरनं आपल्याला यावरती झाकण ठेवायचे आणि 1 मिनिटभर फक्त वाफ काढून घ्यायची। खूप जास्त वेळ लागणार नाही, 1 मिनिटभर वाफ काढून घ्यायची। तर पहा, 1 मिनिटानंतरनं मी इथे झाकण काढलेलं आहे। आता आपण छान ही भाजी पुन्हा मिक्स करून घेऊया आणि 1 ते 1.5 मिनटं अशीच झाकण न ठेवता शिजून देऊया। असं केल्यामुळे जर भाजीमध्ये थोडा जास्तीचा ओलावा असेल तर तो सुद्धा कमी होतो आणि भाजी खायला छान लागते। तर पहा, इथे आपली भाजी परफेक्ट अशी शिजलेली आहे, व्यवस्थित झालेली आहे। तर आता आपण गॅस बंद करणार आहोत। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जी आपली मुगाची डाळ येते ना ती सुद्धा भिजवून घालू शकता, किंवा दाण्याचा कूटसुद्धा घालू शकता, किंवा हरभऱ्याची डाळसुद्धा भिजवलेली घालू शकता। पण मी अतिशय सोप्या पद्धतीने प्लेन भाजी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। उद्या भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।